केंद्र सरकारच्या पीएम ई बस योजनेद्वारे देशातील विविध शहरांना इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। या योजनेचा पहिल्या टप्प्यात नागपूर पालिकेला 40 ई बस मिळणार आहेत। नागपूर शहराला एकूण 150 ई बस दिल्या जाणार आहेत। उजनी धरणातून सोलापूर शहरासह इतर तालुक्यांसाठी 1600 क्युसेक पाणी सोडलं जाणार आहे। त्यामुळे सोलापूर शहराची 1.5 महिन्याची तहान भागणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट मालवण इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या उभारणीच्या कामाला वेग आलेला आहे। छत्रपतींच्या पुतळ्याचं काम पूर्ण 15 एप्रिलपर्यंत करायचं असं नियोजन आहे। पुतळ्याची उंची चौथऱ्याच्या 60 फूट असून छत्रपतींच्या हातातील तलवारीची उंची 23 फूट असून प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 83 फूट उंच असणार आहे। अक्कलकोटमधील बोरामणी इथं गवताळ सफारीचं लोकार्पण आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या हस्ते करण्यात आलं। माळरानावर असलेल्या या सफारीमुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे। पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात रमण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे। नागपुरामध्ये जीबीएसच्या रुग्णांमध्ये आणखी एका रुग्णाची वाढ झाली आहे। 7 वर्षाच्या मुलीला मेडिकलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलंय। सध्या 3 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। नागपूरमधील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झालाय। पॉइंट इथल्या विवेकानंद स्मारकाच्या स्थानांतराची गरज नसल्याचा अहवाल CWPRSनं दिला आहे। 23 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या पुरासाठी स्वामी विवेकानंद स्मारक जबाबदार नसल्याचा अहवाल मनपा आयुक्तांकडे सादर करण्यात आला। सांगली जिल्ह्यात आर्थिक वर्षाच्या पहिल्या 10 माहीत जीएसटी महसूल वाढीसाठी सातत्य कायम राहिलंय। जिल्ह्यात 10 महिन्यांमध्ये जीएसटी महसूल 1199 कोटींचा जमा झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत 163 कोटी रुपयांची त्यात वाढ झाली आहे। जळगावच्या धरणगावातील जांभोरा रेल्वे गेटवर 3 वर्षांपासून सुरू असलेल्या अंडरग्राऊंड बोगद्याचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे। तात्काळ बोगद्याचं काम पूर्ण करून वाहनधारक, पादचारी आणि शेतकऱ्यांकरता सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली जाते। चंद्रपुरात सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी देशाच्या आर्थिक प्रगतीकरता अशा बँकांची गरज असल्याचं मत फडणवीसांनी व्यक्त केलं। साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघातील रंगनाथ स्वामी निगडी गावातील शरद पवार गटाच्या सरपंच, उपसरपंच यांच्या अनेक सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। आमदार शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला। आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का मानला जातोय। रेल्वे प्रशासनानं महाकुंभच्या दरम्यान भुसावळ विभागातून जाणाऱ्या 4 रेल्वेच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये काशी आणि कामायनी एक्सप्रेसचा समावेश आहे। जळगावामध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यानं भाजीपाला स्वस्त झालाय। सर्वाधिक मागणी असलेले भरताचं वांग महिन्याभरापूर्वी 80 रुपये किलो होतं, ते आता 30 रुपये किलोनं आहे। तर पालेभाज्या 10 रुपये जुडी मिळत आहेत। बाजार समितीत भाजीपाल्याची आवक 300 वरून 700 रुपये क्विंटलवर पोहोचली आहे। जळगावचं पाचोरा शहर दिवसेंदिवस अतिक्रमणाच्या विळख्यात सापडत आहे। शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालं असून आज अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेमध्ये जेसीबीच्या सहाय्यानं अतिक्रमण काढणार असल्यामुळे पाचोरा वासियांसाठी मोठी सुविधा नगरपालिकेनं केली आहे। संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीनं आयोजित केलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा चोपड्यामध्ये दाखल झाली। माता रमाई जयंतीपासून ही यात्रा निघाली आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथं देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन या मंत्र्यांच्या गमतीजमतीनं लक्ष वेधून घेतलंय। गिरीश महाजन यांनी गुलाबराव पाटलांचा हात पकडून कुस्ती स्पर्धेत थांबण्याची विनंती केली, तर गिरीश महाजनांच्या पाया पडत गुलाबराव पाटलांनी उडी मारत कुस्तीच्या स्पर्धेतून निरोप घेतला। जळगावच्या भडगाव तालुक्यातील कसगाव इथल्या श्री क्षेत्र कनाशी इथं खिचपुरी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी देशभरातील हजारो साधुसंत महंतांसह भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। धुळे शहरातील मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 6 वर्षाच्या बालिकेची खासदार शोभा बच्छाव यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली।
यावेळी हिरे शासकीय महाविद्यालयामध्ये बालिकेची भेट घेत त्यांनी विचारपूस केली। धुळे शहरातील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून खासदार शोभा बच्चाव यांनी महापालिका प्रशासनाला चांगलंच खडसावलं। छत्रपती संभाजीनगर शहरात अनधिकृत नळजोडणी विरोधात पालिकेने मोहीम सुरू केली आहे। पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्या प्लंबर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मरळी इथं जनता दरबार घेतला। यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या। सांगलीच्या मिरजेत ख्वाजा मीरासाब दर्ग्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली। यावेळी मुश्रीफांच्या हस्ते दर्ग्यावर चादर आणि गलेफ अर्पण करण्यात आला। या दर्ग्याचा 650वा उरूस साजरा झाला। त्याच पार्श्वभूमीवर मुश्रीफांनी भेट दिली। देवगड हापूस आंब्याचे एकूण उत्पादन गतवर्षीपेक्षा फारच कमी असल्याचं सांगण्यात येत आहे। सध्या आलेल्या आंबा कलमांच्या मोहरावरच एकूण उत्पादन असणार आहे। मात्र हे चित्र मार्च महिन्याच्या पंधरवड्यातच दिसून येणार आहे। जळगावात फळपीक विमा योजनेत सहभागी झालेल्या अनेक केळी उत्पादकांना नुकसानीचे परतावे मिळाले नाहीत। त्यामुळे केळी उत्पादकांमध्ये नाराजी आहे। विमा कंपनी आणि शासनाने यासोबत तोडगा काढावा आणि बैठक घ्यावी, शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होती। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अकुशल मजुरांना रोजगार देण्याऐवजी महायुती सरकारने 2.5 वर्षांच्या काळात ती केवळ पुरवठादारांच्या लाभाकरता राबवली। रस्ते आणि पेव्हर ब्लॉकच्या कामांना भरमसाठ मंजुरी दिली। अखेर केंद्र सरकारने कानउघाडणी केल्यावर रस्त्यांची कामं हाती न घेण्याचे आदेश मनरेगा आयुक्तांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। बुलडाण्याच्या राजूर घाटामध्ये लाल, केशरी आणि किंचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहर आलाय, पळस फुललेलाय। डोंगर, दऱ्या आणि शेतीचे बांध फुलांनी शोभून दिसत असल्याने सगळ्यांची मनं मोहित झालेली आहेत। त्यामुळे एकंदरीतच निसर्ग सौंदर्याने बुलडाणा जिल्ह्यातील रानमाळ बहरून गेलेला आहे। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव इथल्या दिशा पाटील हिने नागपुरात पार पडलेल्या महाराष्ट्र स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकलं। अंतिम सामन्यामध्ये तिने नागपूरच्या बॉक्सरचा पराभव केला। पुणे जिल्ह्यातील जेजुरीत जानाई देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। देवीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मिरवणूक काढण्यात आली। यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली, तसंच भंडारा आणि फुलांची उधळण करण्यात आली। बीडमधील ढेकणमोहा इथं बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला। चालत्या कारनं अचानक पेट घेतला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। वाशिमच्या मालेगाव ते शेलू बाजार दरम्यान समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात झाला। पुण्याहून नागपूरला जाताना ट्रॅव्हल्स उलटले, यात एकाचा मृत्यू झाला। 15 ते 20 जण जखमी झाले। जळगावच्या एमआयडीसीतील एका बंद बेकरीतील चोरून आणलेल्या लसणाच्या 97 गोण्या एमआयडीसी पोलिसांनी जप्त केल्या। त्याची किंमत सुमारे 5 लाख रुपये असून त्या नागपूर इथं चोरून आणल्याचं समोर आलंय। पुण्यातल्या येरवडा परिसरात 12 रिक्षा आणि 2 मोटरसायकल्सची तोडफोड करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दहशत माजवण्याच्या उद्देशाने या आरोपीने परिसरातील वाहनांची तोडफोड केली। मनमाडच्या नांदगाव मार्गावर ट्रकनं क्रेनला धडक दिली। अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला। 4 जण गंभीर जखमी झाले। पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले। जखमींना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता याला बँकेला 122 कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी न्यायालयानं 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मेहता कंपनीच्या माध्यमातून पैसे लुटण्यात त्याला मदत करणारा विकासक धर्मेश पौण याला सुद्धा अटक करण्यात आली आहे। बुलडाण्याच्या खामगावात बारदाना गोदामाला भीषण आग लागली। गोदाम परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। वसईच्या नायगावमधील वासमारे ब्रिज जवळ कारनं अचानक पेट घेतला। आगीत कारचं प्रचंड नुकसान झालंय। स्थानिक दुकानदारांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं।
साताऱ्यातील कराड तालुक्यातील ऐतिहासिक वसंतगड किल्ला वणव्यात होरपळलाय। वणवा विझवण्याकरता वनविभाग आणि 20हून अधिक तरुण प्रयत्न करत होते। यामध्ये वसंतगडचा डोंगर पूर्ण जळला असून वणवा लावला गेल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। 3 तलाकला बंदी असताना 3 वेळा तलाक बोलून पत्नीला बेकायदा तलाक दिल्याप्रकरणी रायगडच्या महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पतीसह सासू सासरे आणि इतर नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल झालाय। बहुतेक मुंबईसह कोकणात अशा प्रकारचा हा पहिलाच गुन्हा दाखल आहे। अंधेरी रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना घडली आहे। ट्रेनमध्ये चढताना एका प्रवाशाचा तोल गेलाय। मात्र यावेळी तिथे उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिसांनी त्वरित धाव घेत या प्रवाशाचा जीव वाचवला। सोलापूर अक्कलकोट महामार्गावर महामंडळाच्या ST बसनं पाठीमागून अनेक वाहनांना धडक दिली। या अपघातात 7 ते 8 जण जखमी झाले, तर ST चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली। नवी मुंबईत भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी कर्जतमधील पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला। पोलीस अधिकाऱ्यांसमोरच विष प्यायलं, तर माजी नगरसेवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। परभणी गंगाखेड मार्गावरील टोल नाका परिसराजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला। या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले। अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे, तर आगीत कृषी विभागाचे कागदपत्र आणि इतर साहित्य जळून खाक झालेलं आहे। मनमाड नांदगाव मार्गावर ट्रकनं क्रेनला जबर धडक दिली। या अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी झाले। शिवजयंतीनिमित्त क्रेनवर चढून झेंडे लावत असताना ट्रकनं धडक दिली। यावेळी क्रेनवरून पडून डोक्याला मार लागल्यानं दोघांचा मृत्यू झाला। राज्यात बाजार समितीत कांद्याची चांगली आवक झाली। लाल कांद्याला भुसावळ इथं सरासरी 3500 रुपयांचा दर मिळाला, तर पुणे बाजारामध्ये आवक झालेल्या लोकल कांद्याला सरासरी 2500 दर मिळाला। राज्यात बाजार समितीमध्ये सोयाबीनची अवघे 34 क्विंटल इतकी आवक झाली आहे, तर सोयाबीनला 3775 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। उष्णतेच्या तीव्रतेनं आता लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे। राज्यात काल लिंबाची 453 क्विंटल आवक झाली। पुणे बाजार समितीत लिंबाला सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। मार्केट यार्डातील फळ बाजारात लिंबू मोसंबीच्या दरात वाढ झाली आहे। उन्हाळ्याची चाहूल लागल्यानं रसाळ फळांच्या मागणीत वाढ झाली आहे। तसंच बहुतांश फळभाज्या पालेभाज्या याचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। मुंबईमध्ये कोळशावर चालणाऱ्या भट्ट्यांमुळे प्रदूषण होत असल्यानं लवकरच कोळशावर चालणाऱ्या तंदूर, चिकन आणि रोटीच्या भट्टीवर बंदी घालण्यात येणार आहे। या भट्ट्यांसाठी यापुढे इलेक्ट्रिक आणि PNGवर चालणाऱ्या शेगड्यांचा वापर करावा लागणार आहे। आरोग्य विभागाने राज्यातील कोणत्याही पानबिडी दुकानात सुटी सिगारेट आणि बिडी विकायला बंदी घातली होती। मात्र आरोग्य विभागाच्या या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही। आरोग्य विभागाने महापालिका, पोलीस तसंच जिल्हाधिकारी स्तरावर पाठपुरावा केला खरा, पण यातील कोणत्याच यंत्रणेची साथ मिळाली नाही, असं आरोग्य विभागाच्या उच्च पदस्थांचं म्हणणं आहे।